करण्याच्या बद्दलचं धाडस काहींनी दाखवलेलं आहे. ते कशामुळे दाखवलं, त्याच्यामध्ये कोणी फोन केलाय का, कोणी दबाव आणलाय का, अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे. आणि त्याबद्दलचा आदेश पण काढला. मी म्हणजे शासनाचा जो आदेश निघतो ते एक कॉपी एक मुख्यमंत्र्याला जाती, दोन्ही DCMला जाते, असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते, त्याची कॉपी पण मला मिळाली. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती कळेल. अरे होय ना बाबा, पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात 1 रुपया पण दिला गेलेला नाही, 1 रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय. अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले. आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागांनी काय कळवायचं ते कळवलेलं आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे. कदाचित तहसीलदार पुणे शहर कोण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमिततेबाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल FIR मध्ये नमूद बोपोडी येथील ॲग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत. हा, तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता, परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला, चुकीची बातमी ती चालवली. माझे एवढीच मान्य आहे, परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला. तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी ह्यांचा दुरान्वय देखील काडीचा नखाचा पण संबंध नाही आहे. माझी एवढीच विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका.